आमच्या सोर्सिसा कडल्यान आमकां म्हायती मेळ्ळी की दाबोले विमानतळ जो आसा ताजे परमनंटली तो शटडावन करचो अशी ताजी फायल हॅज ऑलरेडी बीन सायन्ड बाय द मिनिस्ट्री अशें म्हणून जेन्ना आमकां कळ्ळें सोर्सिसा कडल्यान तेन्ना आय कॉल्ड अप द साऊथ गोवा मेंबर ऑफ पार्लमेंट कॅप्टन विरियाटू फर्नांडीस आनी ही हॅज कन्फर्म that the central government has moved the file for closure of Daboli airport for civil commercial aircrafts. आता टायम एंड अगेन आमी सांगत आशिल्ले की हे जुमला पार्टीचे सरकार आनी म्हाका दिसता आज ते खरें जालें. आमी सांगत आशिल्ले की दाबोली एअरपोर्ट हो एक घोस्ट एअरपोर्ट जातलो आनी हे भारतीय जनता पार्टीच्या सरकारान म्हाका दिसता पुराय दक्षिण गोंयच्या लोकांचें भवितव्य कित्याक थंय लाखांनी लोक आर डिपेंडंट ऑन दाबोली एअरपोर्ट. इकॉनॉमीक एक्टिविटी आसतले, हॉटेल टुरिजम आसतले, टॅक्सी बिजनस आसतलो आनी दक्षिण गोंयचे लोकांची कनेक्टिविटी. दीस इज अ व्हेरी सॅड न्यूज वीच इज कमिंग इन. आता आमच्या खासदारान ऑलरेडी रक्षा मंत्रीक एक पत्रूय बरयलां आनी ही हॅज अर्ज्ड दॅट इमिजिएट बेसीस हें डिसिजन जें आसा तें पेंडींग दवरचें, रद्द करचें आनी दोनूय विमानतळ मोपा एज वेल एज दाबोली हें चालू दवरचें. कित्याक जेन्ना मोपाचे प्रपोजल जेन्ना आयिल्ले फॉर अ ड्युअल एअरपोर्ट तेन्ना UPAचो सरकार आशिल्लो आनी तेन्ना UPAची चेअरपर्सन श्रीमती सोनिया गांधीजी, त्या वेळा वयले प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग हांणी एक कॅबिनेट डिसिजन घेतिल्लें की दोनूय एअरपोर्ट सिव्हिल एविएशना लागून चालू उरतले. आतां आय फेल टू अंडरस्टँड वाय दीस नरेंद्र मोदी गव्हर्मेंट इज सो एडमंट इन शटिंग डावन दाबोली. डिफेन्स मिनिस्ट्री सेज दॅट की तांकां ते डिफेन्साक लागून दाबोळे विमानतळ तांकां जाय फॉर सेक्युरिटी रिजन्स. पूण आमी जर आतां देशभर जर पळयत जाल्यार फॉरवर्ड बेस्ड इंडियन एअरफोर्सीस लायक अंबाला आसतले, हरियाणा आसतले, अलवारा आसतले इन पंजाब, हांगा दीज आर व्हेरी स्ट्रॅटेजीक फ्रंट लायन operational fields when it comes in the security of the country of defense. जाल्यार ह्या विमानतळाचेर दोनूय डिफेन्स एज वेल एज सिव्हिल एविएशन एअरक्राफ्ट थंय फ्लाय जाता आनी प्रेझेंटली वीथ एअरफोर्स एट चंदीगड एअरपोर्ट इज अ फूल फ्लेजेड मिलिटरी एअरपोर्ट. आतां असले जेन्ना देशभर आसतना म्हाका एक कळना की गोंयान हो निर्णय कित्याक हांकां घेवचो पडलो. कित्याक सिमिलर एअरफोर्स स्टेशन जर आमी लेह पळयले, श्रीनगर पळयले, चंदीगड पळयले, पुण्या पळयले, आग्रा पळयले, जामनगर पळयले, बागदोडरा पळयले, जोरहट, कानपूर, दे ऑल्सो शेअर बोथ अरेंजमेंट, कमर्शियल फ्लायींग एज वेल एज डिफेन्स फ्लायींग एअरफोर्स. सो आय रियली फेल टू अंडरस्टँड दॅट कित्याक ह्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारान गोंयकारांक धोक्यान दवरले. कित्याक आतां एवरी टायम दे से दॅट थंय सिंगल रनवे आसा, टू वे रनवे थंय ना, हो सदां मुद्दो येता. पूण आमी आतां जर तर एअरपोर्ट्स लायक हिथ्रो पळयलो, टोकियो पळयलो, हेनिडा पळयलो, सिंगापूर चांगी पळयलो, एम्स्टरडॅम, हे एअरपोर्ट दिसाक अबावट 200 ते 300 एअरक्राफ्टाचे 1000 फ्लायट्स एवरी डे मुवमेंट थंय जाता. आतां दाबोलीचे जर आमी पळयत जाल्यार प्रेझेंटली इट इज हँडलिंग अबावट 50 to 60 सिव्हिल एअरक्राफ्ट वीच इज व्हेरी लेस इन नंबर. सो आय रियली फेल टू अंडरस्टँड दॅट वाय this BJP government took this decision and putting lakhs of people from South Goa into danger. I think this is a wake-up call for all the Goans. आणि irony is that की मंत्री मॉविन गुदिनो जेन्ना पयर दिल्ली वचून आयलो तेन्ना ताणें पत्रकारांक जेन्ना संबोधीत केलें तेन्ना ताणें गोंयकारांक एक फटी मारली
एक्चुली आतां म्हाका म्हायती जी मेळ्ळ्या की तो आनी तनावडे हांकां आपयल्ले सांगपाक की हो एअरपोर्ट बंद जाता, वी हॅव टेकन अ डिसिजन आनी डिफेन्स मिनिस्ट्री हॅज मूव्ड अ फायल फॉर शटिंग द ऑपरेशन फॉर सिव्हिल एव्हिएशन. पूण मोविन गुदिनोन हांगा येवन गोंयकारांक फटिंगपणां मारली. गोंयकारांक सांगलें आपूण मेमोरंडम दिला, आपूण सांगलें इम्पॉर्टन्स कितें आसा दाबोलेचो. तुवें खरें म्हणल्यार गोंयकारांक येवन सांगपाक जाय आशिल्लें. हो तुमचो पर्सनल भारतीय जनता पार्टीचो प्रॉब्लम न्ही. This is a issue relating to Goa, and when an issue of relating to Goa comes, irrespective of the political lines, we would have supported you. If you really wanted to keep Daboli, and if you wanted to put a strong proposal to your central government, you should have taken all party delegation, you should have taken all 3 Congress MLAs, all other opposition MLAs, and you should have created a pressure on the central government. But whereas तुम्ही थंय होता की अशें माजर जाता आनी तुमकां जे सांगता ते तुम्ही तकली सकयल घालून गोंया येता. आय थिंक मोविन गुदिनो हॅज लायड टू द पीपल ऑफ गोवा. ताणें माफी मागची पडटली आनी ताणें सांगचें पडटलें की हें जें आमकां सोर्सिसां कडल्यान जें आज इन्फॉर्मेशन मेळ्ळा, वेर द फायल हॅज बीन सायन फॉर शटिंग ऑफ दाबोली एअरपोर्ट, ताका तें सांगपाक आपयल्लो काय ना जाल्यार दीस इज अ फेलियर ऑन द स्टेट गव्हर्मेंट, फेलियर ऑन द पार्ट ऑफ चीफ मिनिस्टर, फेलियर ऑन द पार्ट ऑफ ट्रान्सपोर्ट मिनिस्टर मोविन गुदिनो, वेर ही इज क्लूलेस. ही डजंट इवन नो वॉट द सेंट्रल गव्हर्मेंट इज डुईंग. आय थिंक दीस इज अ व्हेरी सिरियस इशू. We again warn this BJP government of Dr. Pramod Sawant. He immediately rushed to your other engine, तुझे डबल इंजिन सरकाराचे फुडल्या इंजिनाकडे वच आणि ताबडतोब ही जी फायल जी सायन जाल्या ती कॅन्सल करपाक लाय. आमी लोकां बरोबर रावतले हो प्रश्न आज पुराय साऊथ गोवा लोकांचो आसा. जेन्ना आमचें सरकार आशिल्लें तेन्ना देर वॉज अ कॅबिनेट डिसिजन विच वॉज टेकन बाय द then Prime Minister. Why it has been overruled? When a cabinet decision was taken to run both the airports for civil aviation, why this Modi government has again moved a file for closure of Daboli airport? I think this is a very shocking and sad news for the state of Goa. आम्ही आमच्या खासदाराक सांगला की keep a close watch. He's asked for an appointment with the Raksha Mantri. He is already written a memorandum, he's already written a letter which he has put out through his social media handles. He's written it today. He's appealed to the Raksha Mantri with what are the serious consequences जर तर दाबोली बंद झाले जाल्यार which will affect the state of Goa. Goa is a very highly dependent on a tourist destination, and for the economic activities of the state of Goa, particularly South Goa, I think दाबोली एअरपोर्ट ऑपरेशनल उरप हे खूब गरजेचें आसा. सो हाजेर आतां वी वील टेक द वॉट एवर स्टेप्स आर रिक्वायर्ड. अवर MP is following it up. Their parliament session also is going up. Let's see. He's written to Raksha Mantri. He's supposed to meet the Raksha Mantri also. And I urge the Chief Minister of Goa to immediately go and meet the Raksha Mantri, to go and meet your Prime Minister and tell him that what is this. ना जर तुमकां खबर आशिल्लें जाल्यार तुमी गोंयच्या जनतेक धोकान दवरलें, तुमी तांकां फटयलें असो जाता ताजो. म्हाका दिसता द ट्रूथ हॅज टू कम आउट आनी मोविन गुदिनो हॅज टू क्लॅरिफाय दॅट वाय ही लायड टू द पीपल ऑफ गोवा. But yesterday, Movind Gudino and Tanawade made defense minister, Raksha Mantri. न्ही आतां आमकां सोर्सिसा कडल्यान कळ्ळें की फायल जी आसा ती ऑलरेडी सायन जाल्या फॉर क्लोजर ऑफ दाबोली एअरपोर्ट. I have checked with my member of parliament. He has also confirmed it. He's written a letter. आणि तनावडे आणि मोविन गुदिनो काल का पयर वचून रक्षा मंत्रीक मेळून आयल्या. आतां हातून 2 गोश्टी जाता. एक तर हांकां खबर आशिल्लें आनी हांणी आमचे कडेन लिपयला ना जाल्यार हांकां तें कांयच सांगना, कोताकूच काडना अशें जालें ना. जर तर वो हांगच्यान थंय वता डिफेन्स मिनिस्टराक मेळटा आनी येदें व्हडलें डिसिजन ऑफ द स्टेट इज नॉट कन्वेड टू द मिनिस्टर ऑर टू द राज्यसभा MP, देन यू कॅन इमॅजीन हांची प्लायट मरे. हांकां तें कोताकूच काडना आसतलें थंय, वीच दे हॅव टू क्लॅरिफाय नाव. समज क्लोजर जालें काणकोणचे जावं सांगले लोक बीन जालें जाल्यार न्ही ऑलरेडी मूव. आय थिंक दीस अ सिरियस इशू आनी दीस इज नॉट एन पॉलिटिकल इशू ऑफ एनी पॉलिटिकल पार्टी. जेन्ना आमचें सरकार आशिल्लें तेन्ना आमी गोंयचें हीत पळोवन पीपल फ्रॉम काणकोण टू सांगे टू सावर्डे, इंटिरियर पार्ट्स ऑफ गोवा, स्पेशली दक्षिण गोंयचे, हे सगळें कन्सिडर करून गोवा बिईंग अ
हाय डेन्सिटी टुरिस्ट डेस्टिनेशन हे सगळे विचार करून तेन्नाच्या UPA सरकारान कॅबिनेट डिसिजन घेतिल्लें की दोन्ही एअरपोर्ट ऑपरेशनल उरतले म्हणून फॉर सिव्हिल एव्हिएशन. आय रियली डोंट अंडरस्टँड की हे कोणे घेतलें डिसिजन आणि स्टेटाक कन्सल्ट करून घेतला काय ना. ओके, फाटल्या दिसांनी किंवा इलेक्शन टायमार सुद्धा होच इश्यू टॉपिक येतालो, मीन्स क्लोजर जातलो काय म्हणून. त्या टायमार तेंचे सेंट्रल मिनिस्टर कांयशे आसतले ऑर स्टेट मिनिस्टर तेंच्यानी म्हटलं की हो एअरपोर्ट बंद जावचो ना, हो एअरपोर्ट चालू उरपाक जाय म्हणून डेव्हलपमेंट वर्क ब्रिज हे सुद्धा काम चालू म्हणटाले. पण आता तेजे कशें कितें आता तांणी आन्सर करचें पडलें ना रे, कित्याक फायल मुवमेंट करून क्लोजराक घातली ती. दॅट दे हॅव टू आन्सर नो. इफ दे वर सेईंग की आमी तो बंद जावपाक दिवचे ना, नाव दे हॅव टू BJP हॅज टू आन्सर. भारतीय जनता पार्टी स्टेट प्रेसिडेंटाक विचारा, चीफ मिनिस्टराक विचारा, मिनिस्टराक विचारा, खासदाराक विचारा, दक्षिण गोंयच्या तो कॅबिनेटान मंत्री आहा मरे ताका विचारा. दॅट मीन्स आमचो थंय कांय चलना अशें जालें ना, कोताकूय कळना तें. राज्यसभा MP वचून मेळून येतात डिफेन्स मिनिस्टराक, फायल इज सायन एंड ही इज नॉट अवे. वॉट इज दीस इज द आयरनी बरें. हांचो कांय कोतूच ना न्ही हांचें. गोंयाक ते कितकोच करून उडयता अशें जालें ना सेंट्रल गव्हर्मेंट. ओके. गोंयांत मांडवी पुलांनी व्हडलो घेसून येता सगळें बोवाळ चालू काँग्रेस ना तो आमी पयर सांगिल्लें मरे. बोवाळ न्ही तो, इट इज अ फॅक्ट. इट इज अ फॅक्ट दॅट ऑन द फ्लोर ऑफ द हावस चीफ मिनिस्टरान कितें सांगिल्लें तुका की मार्च 2027च्या उपरांत तूं जे रिन्युअल दिला आनी दिवचो ना आनी नवो कसिनो हाडचो ना. हें हांव उलयना, वर्बेटीन काडून पळय. नवो कसिनो हाडचो ना म्हणून तांचो आदलो मुखेलमंत्री सर्गेस्त मनोहर पर्रीकराचो स्टेटमेंट काड. सद्याचो आमदार ताणें सांगलें निवडून येतकीर 100 दिसांनी कसिनो काडटा म्हणून सांगलें. ह्या मुख्यमंत्र्यान सांगलें. सो आतां नाव दीस गव्हर्मेंट हॅज टू आन्सर की ऑन वॉट बेजीस एंड हाव फ्रॉम वीच बॅकडोर एंट्री दीस कसिनो इज कमींग. कित्याक आतां हांव पळयतालो तांणी ते पाटो ब्रिजाचेर थंय ऑलरेडी फ्लोटींग पोंटून घातले आनी इन्फॉर्मेशन अशी आहा की तो हॉर्स शू म्हणून तो पळय नेर्ला सायडीन जो कसिनो आहा दे आर शिफ्टींग इट हियर. आनी त्या नेर्लाच्या बोटीच्या जाग्यार ती व्हडलें आडंबर येवपाक आहा थंय. आनी त्या हाका इंजीन कांय ना. इट हॅज टू बी सेल्फ प्रोपेल्ड विथ अ टग. सो इट इज लायक अ हॉटेल इन द रिवर. आतां आय एम ऑल्सो वेटिंग फॉर सम फॅक्ट्स विच आय हॅव आस्क्ड अंडर RTI. आतां सदांच आमी हांच्या मुख्यमंत्र्या कडल्यान स्वर्गीय मनोहर पर्रीकरान कितें आयकलें की हे ऑफ शोर कसिनो. आतां ऑफ शोराचें डेफिनेशन कितें? ऑफ शोर म्हणल्यार 5 नॉटिकल मायल फ्रॉम द बेज लायन इज ऑफ शोर. हे न्हंय भितर आहा मरे, हे ऑफ शोर कशें जालें? ताजेर फॅक्ट्स हांवें काडपाक लायला. देन आय वील कीप इट इन फ्रंट ऑफ यू. इफ देर आर ऑफ शोर ऑल हॅव टू बी थ्रोन आउट इन द सी. दे कॅनॉट बी हियर. दे हॅव टू बी 5 नॉटिकल मायल्स अवे फ्रॉम द शोर. दॅट इज ऑफ शोर. सो ऑफ शोराच्या नांवार हे हाडून भितर घालता अशें जालें ना. सो आतां तुका एअरपोर्टाचो विशय पळय सांगलो तो सेम हे प्रकार लोकांक फटयले आनी आतां थंय व्हडलो बरें कोणाक लागून हाडटा तुमी गोंय म्हणल्यार एक हाजो ड्रग्जाचो अड्डो केला मरे, जुगाराचो अड्डो केला. ह्या सरकाराक फक्त सोऱ्याच्यो भुट्ट्यो घाल आनी जुगार खेळय हेंच तांकां कळटा आनी तांकां कांयच समजना. न्यू कसिनो रिप्लेसमेंट ऑफ ओल्ड. अरे म्हाका एक सांग, नवो ती बोट जी येता पळय ती नवी बांदल्या खंय बांदल्यार ती बेंगलोर ती कारवारा मुखार खंय तरी बांदल्या सम गांवांत खंय तरी बांदल्या. नवी मॅन्युफॅक्चर केल्या. हाव कॅन इट बी रिप्लेसमेंट म्हणल्यार कितें? रिप्लेस आतां RTO भितर जेन्ना गाडी तुजी आतां 15 वर्साच्या वयर जेन्ना जाता तेन्ना त्या गाडयेचें तूं रिप्लेसमेंट कितें करपाक शकता? एक इंजीन रिप्लेस करपाक शकता नाजाल्यार चासीस रिप्लेस करपाक शकता. तूं ती गाडीच्या गाडी काडून दुसरी नवी गाडी हाडून तो नंबर मारपाक शकता. हें हांव सामान्य गोंयकारांक विचारपाक सोदता जे बाबडे टॅक्सीवाले आहा, जे बसी चलयता पळय, की आतां अंडर दी स्क्रॅप पॉलिसी एका कमर्शियल व्हेकलाची लायफ 15 वर्सां. त्या 15 वर्सान समज जर तुज्या त्या गाडयेक कितें डिफेक्ट आयलो जाल्यार वॉट कॅन यू रिप्लेस इन दॅट व्हेकल? इज यू कॅन चेसी बँड जाली, एक्सिडेंट जालो, यू कॅन मेक अ रिप्लेस द चॅसीस. RTO विल गिव यू अप्रुवल बेसिस इन्स्पेक्शन. मॅक्झिमम यू कॅन रिप्लेस इज द इंजीन यू कॅन रिप्लेस. कॅन यू से की हे ना आपूण आतां दुसरी बस घेतली आनी तोच नंबर जाता तशें जाता हाका रिप्लेसमेंट म्हणटा
हे खंयच्या कायद्यान म्हाका समजना. इट इज अ न्यू लायसन, इट्स अ न्यू पोर्ट. विजा वीज सायज पळय मरे तूं, जी आतां येवपाची आहा पळय ती म्हाका दिसता 25 पटीन व्हडली आहा. कॅरींग कॅपॅसिटी आसत, तातूंत फिचर्स आसत, सो ताका एनवायरमेंट इम्पॅक्ट जायना. 100% जातलो न्ही. ताचे EIA आसा, ताचे एनवायरमेंटल क्लियरन्स आहा. न्हंय मरे ती मेन न्हंय मरे. म्हादय आपल्या आवय व्हडली म्हणणारे सरकार मरे. सो मांडवी इज नॉट म्हादय. सो आतां खंय गेले तर तुमच्या आवयची भावना आनी खंयच्या आदाराचेर तुमी तो कसिनो हांगा हाडटा. सो हें सरकार फक्त गोंयकारांक काबार करप, गोंयांत एक जुगाराचो अड्डो करप, गोंयांत फक्त एक भट्टेचो अड्डो करप, फक्त लोकांक हांगा सोरो तयार करप, हेंच ह्या सरकाराची धोरणां. आनी जाय काडून विकप आनी पयशे करप. हें सोडून आमचे कडेन कसलोच रोड मॅप ना टू केटर द प्रायस रायज, टू केटर इन्फ्लेशन आनी टू केटर अनएम्प्लॉयमेंट. कसिनो वाडपा खातीरच मीन्स आतां एअरपोर्टाचीच गजाल करपाक गेले ते मीन्स धारगांव आनी पेडणे वाठारांत ती एरिया खुबशी आसली ती कसिनो खातीर सुद्दां यूज जातले म्हणूनय आसले. सो त्या खातीरच वय प्लॅन आसूं शकता. गोंय म्हणटा ते इज नोन एज अ कल्चरल हेरिटेज. ते काबार करया. जुगार आमचो तुका केन्ना तुज्या बापायन आज्या तेंपार तूं केन्ना आयकल्लें कसिनो बिसिनो म्हणटे. एक तो कसिनो थंय आशिल्लो मुर्मुगांव पोर्टाचेर म्हाका दिसता थंय. एक तो तेन्ना बोटी येताल्यो न्हय, तो बंद पडलो 50 वर्सांनी. ताज्या उपरांत हांगा गोंयांत हांवें जाल्यार म्हज्या भुरगेपणान आयकून रे बाबा हें सगळें आतां BJPच्या टायमार हे कसिनोचो कल्चर हांव पळयतां. सो इज दीस BJP गव्हर्मेंट ट्रायंग टू कन्वर्ट गोवाज हेरिटेज, गोवाज कल्चर इन टू कसिनो कल्चर. इट लुक्स लायक दे आर कन्वर्टिंग गोवा इंटू ड्रग्स आणि कसिनो कॅपिटल. Is there any connection to give the profit to the MOPA, the W getting shut down? जातात न्ही ते, बिकॉज दॅट इज अ प्रायवेट एअरपोर्ट आणि ऑल द रेव्हेन्यू इज गोन टू गो टू द प्रायवेट एंटिटी. वेर दिस इज एन डिफेन्स एअरपोर्ट. हियर वॉट एवर आतां प्रत्येक ट्रॅव्हलर जो तिकीट काडटा तातूंतली म्हाका दिसता मोपा इफ आय एम नॉट रॉंग इट इज क्लोज टू 1100 or 1200 रुपीज इज पेड एज एअरपोर्ट फीज. आणि दाबोले इज क्लोज टू समवेअर अराउंड 800 to 850 rupees. This money is going to the defense ministry for Daboli, whereas that money is going to private entities pocket. So हे हांचे बॅकडोर करप्शनूय आसपाक शकता म्हणून. आनी मुख्यमंत्र्यान हाजें उत्तर दिवचें आनी मंत्र्यान उत्तर दिवचें जे वचून हाका मेळून आयले ते. एनीवेज our MPs go to wait. Let us wait की what is we will try from our side whatever will require to stop this airport we will do it. फाल्यां रस्त्यार देऊन गोंयान आंदोलन करचें पडलें जाल्यार आमी लोकां बरोबर रावतले आनी तो एअरपोर्ट हांगाच्यान बंद जावपाक आमी दिवचे ना. बिकॉज गोंयच्या लायव्हलीहूड ऑफ सावथ गोवा इज डिपेंडींग ऑन दाबोली एअरपोर्ट. की डेट आनी हे मेन्शन केला मी केन्ना मेरेन बंद करतले अशें कितें डेट्स ते तूं तांकां विचार बाबा, सरकार तांचें. हाका प्रमोद सावंता विचारा तुमी, ताका खबर आसतलें केन्ना डेट ती. थँक्यू.